आणि आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचं सावट आहे। रात्री 3 वाजल्यापासूनच मैदानी चाचणीसाठी विद्यार्थ्यांची हजेरी पाहायला मिळते आणि पावसामुळे मैदान खराब असल्याने मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मैदानावर पाणी साचल्यामुळे मैदानी चाचणीवर पावसाचं सावट पाहायला मिळते आणि ही चाचणी पुढे ढकलण्याची मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जाते। राज्यात सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि या पोलीस भरतीवर जर आपण पाहिलं तर पावसाचं सावट आहे। पावसामुळे जे आहे ते अनेक ठिकाणी मैदान खराब झालेले आहे। त्यामुळे पोलीस भरती जी आहे ती तारीख जी आहे ती मैदानी चाचणीची तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने केली जात आहे। अमरावती ग्रामीणसाठी देखील पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर पहाटेपासून 3 ते 4 वाजतापासून हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेले आहेत। त्यांची काय मागणी आपण जाणून घेणार आहोत। मित्रा, काय सांगशील? काल पाऊस आलेला आहे तर दुसरीकडे आता पोलीस भरती सुरू झालेली आहे, विद्यार्थ्यांना आत घेतलं जातं। विद्यार्थ्यांना आमचं म्हणणं एवढंच आहे की जे ट्रॅक आहे तो पूर्ण ओला आहे, पूर्ण गारा झालेला आहे। ज्या ठिकाणी अधिकारी पायी चालू शकत नाही त्या ठिकाणी हे आम्हाला धावा लावत आहे। आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला ही डेट न देता दुसरी डेट कोणतीही त्या ठिकाणी जर तुमच्यापाशी ग्राउंड अवेलेबल असेल दुसरं कोणतं त्या ग्राउंडवर आम्हाला धावायला। या ग्राउंडवर पूर्ण गारा झाला, ज्या ठिकाणी अधिकारी चालू शकत नाही त्या ठिकाणी आम्ही धावू पण शकत नाही। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी सोफ्टी लुमप, TV9 मराठी, अमरावती।